नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी यांना शिवीगाळ करून प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्यावर आता अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आता कोणते वळण घेते यावरून अकोल्यातील राजकारणाला लोकसभा निवडणुकीनंतर अचानक उकडी फुटली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितला का मतदान केले यावर मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी यांना शिवीगाळ काँग्रेसच्या साजिद खान पठाण यांनी 2 दिवसापूर्वी चांगलीच शिवीगाळ केली होती. मौलवी व साजिद खान यांच्या दरम्यान झालेल्या संभाषणाचा एक ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या ऑडिओत साजिद खान धमकी देताना आढळून आले व वंचित नेते बाळासाहेब आंबेडकरांविषयी त्यांनी अपशब्द वापरल्याचे ऐकू येते. काय झाला साजिद खान आणि मौलवी यांच्यात फोनवर संवाद, आपण ऐकूया. हेलो, अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. तुम्हारा नाम क्या है? अरे ये रेहान की कंप्लेंट करेंगे तुमने रामदास में वहाँ पे डाबकी रोड पे जी जी, काय के बारे में? ये मेरे बारे में चला रहे पोस्ट वगैरह बनाकर. तुम्हारे बारे में क्या चला रहे? ये बहुत सारी बातें, ये बिक गया और सौदा किया. बंद करते क्या तुम्हारे नाटक? हाँ, मेरे इलेक्शन बंद करते क्या? इलेक्शन के बाता इलेक्शन के हाँ? बात नहीं साजिद भाई. तुम जरा ज्यादा होशियार हो गया तुम मौलाना. इन्होंने मेरे को तुम कंप्लेंट करने जा रहे हो तुम थाने के अंदर. इन्होंने साजिद भाई तुमसे इज्जत से बात करते तो सर पे चढ़ेंगे क्या हमारे तुम? हाँ, जरूरत थी अम्बेडकर के मंच पे आने की. इन्होंने और गए तो तुम बातें सुनाएंगे. अभी तो हम नहीं उतरे रोड पर. नहीं अभी तो मैंने मेरा मुंह नहीं खोला तुम्हारे लोगों के खिलाफ में. साजिद भाई, इन्होंने मेरे को मस्जिद में इमामत कर रहे हैं क्या? लीडरशिप कर रहे कि राजकारण कर रहे? देखिए, इन्होंने मेरे बारे में बहुत सारी अफवाह इससे फैलाई. ज्यादा बोलने लगूंगा और इसके बाद में तुमने कंप्लेंट की बात करे तो. अगर इस शहर में रहने का है ना तो हाँ. नमाज पढ़ो और इज्जत से रहो. नहीं देखिए आखिरी बार समझा रहा, इसके बाद नहीं समझाऊंगा. साजिद भाई, इन्होंने मेरे बारे में बहुत मैं क्या बोल रहा, मैं जो बोल रहा ना आखिरी बार समझा रहा. आप मेरी बात राजकारण नहीं कर रहे. हम आप मेरी बात तो सुनो. राजकारण क्या रहा? साजिद भाई, नहीं तो राजकारण बेइज्जती हो जाएंगे रोड के ऊपर बहुत ज्यादा तरीके से. आखिरी बार. हम राजकारण नहीं कर रहे. इन्होंने मेरे बारे तुमने में क्या झक मारा मेरे को सब मालूम है. समझ रहे ना बात को? ये विषय यहाँ बंद कर देना आप. नहीं साजिद इसके भाई, बाद में मेरे किसी भी आदमी की कंप्लेंट हुई ना तो रोड पे उतारने लगाऊंगा सबको. नहीं, इतना ध्यान में रखना. आपके आदमी की कंप्लेंट का थोड़ी उसमें. हाँ, मेरा आदमी है, जो कांग्रेस का आदमी हो मेरा आदमी. साजिद भाई, आप पहले बात को सुनिए मेरी. वो तुम्हारे अम्बेडकर को ला लो मेरे सामने. कितना तुर्रम खाए ना, सबके सब आ जाओ. तुम सब भारी वाले जितने भारीप के है ना सब आ जाओ मेरे सामने. और तुमको भारीप में जाने का शौक है ना, तुमको वहीं भेजता हूं. मेरे को जरा बहुत भारीप के तलवे चाटे ना तुमने स्टेज पे खड़े रह के. तुमने और तुम्हारे मामू ने, तुम दोनों को बताता हूं. रुको जरा तुम. या प्रकरणानंतर जिल्ह्यात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. साजिद खान पठाण यांना अटक करण्याचीही त्यांनी मागणी केली. जिल्ह्यात ठिकठिकाणी साजिद खान पठाण यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्या आहेत. डाबकी रोड पोलीस ठाण्यात साजिद खान पठाण यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे महानगर महासचिव गजानन गवई यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार साजिद खान पठाण यांनी 10 मे रोजी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी हाफिज नजीर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्याचे आवाहन का केले या कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सोबतच प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलून मौलवी यांना भ्रमणध्वनीवरून धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. साजिद खान यांच्या संभाषणाची ध्वनिफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. साजिद खान पठाण यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या अगोदर देखील त्यांनी मौलवीची बदनामी केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन साजिद खान पठाण यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली. या संदर्भातील तक्रार वंचित आघाडीने कोतवाली शहर, जुने शहर, डाबकी रोड, अकोटफैल पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केली. गजानन गवई यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणाला लोकसभा निवडणुकीची किनार आहे. यंदा अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील व वंचित आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली. अकोला मतदारसंघात मुस्लिमांचे 19% मतदान आहे. या निवडणुकीत मुस्लिमांची मते निर्णायक ठरू शकतात असा अंदाज आहे.
काँग्रेस व वंचितचा मुस्लिम मतांवर डोळा होता. मुस्लिम मतपेटी कायम होऊन इतर मते मिळवण्यासाठी काँग्रेसने बरेच प्रयत्न केले, तर मुस्लिमांची गठ्ठा मते मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी शेवटच्या क्षणी यश मिळवण्याचे बोलले जाते. आता निवडणुकीनंतर मुस्लिम मतांचा कल कुणाकडे राहील यावरून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दरम्यान काँग्रेसला हमखास मिळू शकणाऱ्या मतांमध्ये वंचित खिंडार पडल्याची चर्चा आता होत आहे. यावरून दोन्ही पक्षात राजकारण पेटले आहे. या भांडणाचे पडसाद विधानसभा निवडणुकीपर्यंत पडत राहतील अशी आता पावले पडायला लागली आहेत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.